आपल्या सोबत सध्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख आहेत फोन लाईनवर। देशमुख साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। कोकाटेंचं क्रीडा खातं मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलंय, ते अजित पवारांकडे दिलेलं आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना सध्या तरी भोवताना दिसतंय, आपली पहिली प्रतिक्रिया। असं आहे की न्यायालयाने 2 वर्षाची तुरुंगवास दिल्यानंतर त्यांचं खातं सरकारने काढून घेतलंय असं कळतंय आणि ते खातं अजितदादाला दिलं असं कळतंय। त्याच्यामुळे आता पुढची काय कारवाई करायची काय नाही हा शेवटी अजितदादाच्या पक्षाचे ते नेते आहेत आणि सरकारचा आणि अजितदादांच्या पक्षाचा प्रमुख असल्यामुळे अजितदादा त्यांनी तो निर्णय घ्यायचा पुढे काय करायचं। बरं, पण देशमुख साहेब, सातत्यानं असं म्हटलं जात होतं अनेकांकडनं की हे आधीच खरं तर करायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं खातं काढून घ्यायची गरज होती किंवा राजीनामा घ्यायची गरज होती, पण आज अखेर मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली राज्यपालांकडे त्यांचं खातं काढून घेण्यासंदर्भातली। ते त्यांचं खातं काढून घेतल्याचं कळतं। आपल्याला आठवत असेल मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस ज्या पद्धतीनं माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते त्यावेळेस माझ्यावर आरोप झाल्यानंतर लगेच कोणताही न्यायालयाचा माझ्या विरुद्ध आदेश नव्हता, पण खोटे आरोप माझ्यावर करण्यात आल्यानंतर मी नैतिकतेच्या आधारावर त्यावेळेस राजीनामा दिला होता आणि सांगितलं होतं सरकारला की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करा, मी स्वतःहून सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे चौकशी आयोग नेमण्यात आला होता। बरोबर, पण मग कोकाटेंनी पण तसंच करणं अपेक्षित होतं। आता शेवटी असं आहे की आता अपेक्षित होतं म्हणजे आता शेवटी निर्णय तो सरकारला करायचा आहे। बरोबर बरोबर, पण देशमुख साहेब, शुक्रवारी सुनावणी होणार आहे हायकोर्टात। कोकाटेंनी आज जी याचिका दाखल केली होती हायकोर्टाकडे धाव घेत, त्या अनुषंगानं त्यांना दिलासा मिळणार का त्यांच्या अडचणी आणखीन वाढणार हे शुक्रवारी समजेल। त्या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं? असं आहे की साहजिकच सेशन कोर्टाने त्यांना 2 वर्षाची सजा दिल्यानंतर हायकोर्टामध्ये ते जाणार। हायकोर्टात काय त्याच्या बाबतीत कोणता निर्णय घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठीक आहे देशमुख साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी सुद्धा हीच प्रतिक्रिया दिली आहे की जे खातं काढून घेण्याचं आज मुख्यमंत्र्यांनी ठरवलं कोकाटेंचं, ते आधीच करायला हवं होतं। नैतिकतेच्या मुद्द्यावर कोकाटेंनी खरं तर स्वतःहून राजीनामा जर दिला असता तर ते अधिक योग्य झालं असतं, असं सुद्धा अनिल देशमुख यांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।